अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या हास्य जत्रेत 2 खास पाहुणे कलाकार सहभागी झालेले आहेत। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। नाटक, चित्रपट, मालिका अशा तीनही क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा अभिनेता अस्ताद काळे आणि पाषाणालाही रोमॅन्टिक करेल अशा सुरेल आवाजाची देणगी लाभलेली गायिका सावनी रवींद्र। मंडळी, सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे ह्या गायन स्पर्धेत आस्तादला आपण स्पर्धक तर सावनीला त्याच्या मेंटॉरच्या भूमिकेत दर शुक्रवार शनिवारी भेटत असतो, परंतु आज ते आपल्याला भेटायला आलेले आहेत। तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत। मंडळी, मागच्या भागामध्ये आपण 2 विनोदवीरांना पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी या गौरवानं सन्मानित केलं। आता बघूया आजच्या आणि उद्याच्या भागात मिळून कोणते 2 विनोदवीर या गौरवानं सन्मानित होत आहेत। तेव्हा बघण्यासाठी कोणाचा पत्ता पडतोय भारी, सुरू करूया हास्याची वारी। वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे। मंडळी, ज्यांच्या येण्यानं ठाई ठाई हास्याचं दर्शन घडतं अशी भूषणावह जोडी भूषण कडू आणि प्रियदर्शन जाधव घेऊन येत आहेत एक हास्य बाईट। दोघांचं टाळ्यांच्या गजरांनी स्वागत करूया। रोलकर, आधीच सांगतो हे स्किट माझं नाहीये, त्यामुळे मी चुकलो आणि त्या चुका लगेच एनलार्ज करून पुढच्या स्किटमध्ये वापरल्या। हा, हसतो काय रोलकर? तर आपण आलोय चिंदी गावात आणि इथे ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। तुम्हाला सांगतो गावातलं वातावरण प्रचंड तापलेलं आहे, म्हणजे सरपंचांपासून ते अगदी सभापतींपर्यंत सगळ्यांनी आपापले घोडे मैदानात उतरवले आहेत। पण आपण सामान्य माणसांचे प्रश्न बघायचे, त्यांना काय प्रॉब्लेम आहेत, काय अडचणी आहेत, काय अडथळे आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांना काय म्हणायचंय, त्यांना हे पटतंय का, त्यांना हे योग्य वाटतंय का, उमेदवार योग्य आहे का, तो आहे तर का आहे, नाही तर का नाही। तुम्हीच बोलणार असाल तर मागच्या मागे आम्ही घरी जाऊ का? या ना तुम्ही, या। नाही, बाकीच्यांना पण बोलवावं लागेल ना। अरे सरताजबाई या, श्यामभाऊ या, ते आलेत, मीडियावाले आलेत, सगळे जण आलेले। सगळे आले? हो। अरे कुठेत काशीद काका? कुठेत? सिनियर माणूस यार, त्यांना बोलवायचं यार। काशीद काका, हो या ना काशीद काका। नहीं, मेरे को शर्म आता है उधर। नाही ते आले, चला सुरू करायचं, या ना। तुम तरुण मंडळी आहे, तुम करणं सुरू। नाही तुम्ही सिनियर आहात, तुम्हाला आलं पाहिजे। या, चला चला। नाही सगळे आलेले आहेत, सगळे तुम्ही सगळ्यांमध्ये या, तुम्ही या। नाही, मी आहे। काशीद काका या पुढे, तुम्ही सिनियर आहात, तुम्ही सुरू करा। बुजुर्ग माणूस तुम्ही। हाय, मी बुजुर्गच आहे, मी हाय इथं। हो, तर तुम्ही बघू शकता गावातील काही तरुण मंडळी आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना काही प्रश्न विचारूया। दादा, तुम्ही या, तुमचं नाव काय दादा? मी सांगेनच, मी बोलणारच आहे, पण तत्पूर्वी गावातले बुजुर्ग काशीद काका, त्यांचा बोलायचा पहिला मान आहे, तेव्हा मी त्यांना विनंती नहीं, हमको काय करू, तुम बोलो ना, तुम तरुण मंडळी गाव का उसमें क्या है? नाही, तुम्ही या काशीद काका, तुम्हाला बोललं पाहिजे। नाही, TV मी का सामने काशीद थोडा- काकांशी बोलणार आहे, त्यांना पण प्रश्न विचारणार, पण त्याआधी मला तुमचं मत जाणून घ्यायचंय। तुमच्या काय अपेक्षा आहेत उमेदवाराकडून? नाही, मी रोकटोक आणि परखडपणे माझी मतं नक्कीच मांडणार आहे, पण मी म्हटल्याप्रमाणे की गावचे ते जुने जाणते आहेत, बुजुर्ग आहेत। हो नाही रे, मेरे को काय करू? गाव लहानाचा मोठा त्यांच्या समोर झालेला आहे, त्यामुळे मैं क्या बोलेगा अभी तुम लोगों का बारे तुम्ही मेरा- बोलला पाहिजेत ना। तुम्ही तुमचं नाव सांगा ना आधी। माझं नाव फत्तेसिंग वडवलकर पाटील। फत्तेसिंग, माझं म्हणणं काय आहे की तरुणांचं मत कळलं पाहिजे। असं कसं आहे, आहे, याच्या पुढे देश जो घडवणार असेल किंवा चालवणार असेल तर तो फक्त आणि फक्त तरुण आहे। त्यामुळे मग तुमचं मत काय ते मला तुम्ही प्लीज सांगा ना, तुमच्या अपेक्षा काय? नाही, नक्कीच मी निर्भीडपणे माझी मतं मांडणारच आहे, पण त्याआधी मी म्हटल्याप्रमाणे की जर काशीद काका बोलले तर मग आम्ही बोलू शकतो आमची मतं। तरुण नाही, काशीद काका बोला तुम्ही। गडबडताय ना, अभी वय नाही रहा ना इतना पटापट नाही अहो, बोलने का। तसं नाही, अनुभवी आहात तुम्ही बोललं पाहिजेत ना। उन्हाळ्या पावसाळ्यात तुम्ही आमच्यापेक्षा जास्त बघितले। बोलो ना, उसमें क्या है अभी? काशीद काका तसं नाही, तुम्ही बोला, तुम्ही प्रोटोकॉल आहे तो पाळावा लागतो, आपल्या गावची परंपरा आहे ती। तर काशीद काका, मला सांगा गावची परिस्थिती काय नेमकी? क्या अभी सब परिस्थिति का सब ऐसा ही है ना, मतलब क्या इधर सब वाट लगा है, गांव का नाम ही चिंदी है,
जिस गांव का नाम चिंदी है उधर के आदमी कैसे होंगे, ऐसे होंगे ना चिंदी। सब वातावरण चिंदी है, सब इधर गांव में अड़चन ही अड़चन है। अभी क्या करेंगे, अड़चन ही है सब गांव में, कुछ होता ही नहीं है गांव में, कोई आता नहीं। क्या अभी क्या बोलने का ना। म्हणजे सांगायचं झालं तर जेव्हा मी बारका होतो आणि मैं जब बारका था ना, ये बारका से मुझे याद आया, मैं जब बारका था ना, मैं तुमको बोलता हूँ, इतना इतना सा था तब से गांव में वही प्रॉब्लम है, उधर से उधर का ही प्रॉब्लम है। बिजली ले लो, कुछ भी ले लो, कोई ग्राम सेवक नहीं है, कोई सरपंच नहीं आता है, कोई खासदार नहीं आता है, आमदार नहीं आता है, सब पहले का पहले से। मैं जब बारका था तभी से यही प्रॉब्लम है। अभी क्या करेगा ना, प्रॉब्लम है तो प्रॉब्लम है, कोई आता नहीं, मदद करता नहीं, मैं कभी बोलता नहीं, इनको बोलता हूँ। अभी तरुण मंडली बोलना चाहिए, तरुण मंडली नहीं बोलेगा तो कैसा चलेगा ना, तरुण मंडली ने बोलना चाहिए। बाबा फत्ते हमको नहीं, तुमको बोलना चाहिए। हाँ? मैं कभी बोलेगा कि मैं ऐसा कभी नहीं बोलता या नहीं करता, सबको बोलना चाहिए। का बाबा आमची लाकड़ा अर्धी आता मसनात गेली, इधर तक का तो मसन में गया है, अभी बाकी का बचा है। शांत। बाबा ये अभी आया लेके मैं घूम रहा है इधर गाँव में, शांत, तुम शांत। लोग बोलना चाहिए, है ना। हाँ, मूळ समस्येचं कारण म्हणजे 22 वर्षांपूर्वी इधर मी- बहुत लफड़ा हुआ 22 साल पहले, बहुत बहुत लफड़ा हुआ 22 साल पहले। इधर ऐसा पानी भरा, पूरा का पूरा पाणी भरा इधर, एवढा पूर आला गावामध्ये, तुम्ही विचारू का, सगळी घरं पाण्याखाली गेली। ऐसा जब पूर ओसरा ना, सब चिखल, सब पूर ओसरा तो सब घर में ऐसा घसरा पूरा, म्हणजे सगळीकडे एकदम चिखल। इसका बीवी उसका घर में, उसका पति इसका घर में, किधर पूर से कौन हाके इधर उधर गया, कुछ समझ में नहीं आया। और ऐसा पूर में हम लोग क्या करेगा गरीब माणूस। त्यावेळेस हेलिकॉप्टर मधून जी पाहणी मैं केली, देखा वो हेलीकॉप्टर। हाँ फत्ते, पहला मैं देखा वो, मैं पत्ते मेरे को मालूम, मैं वो गांव में था, मैं गांव से ऐसे आ रहा था, धड़धड़ 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 ऐसा आवाज, ऊपर देखा, बाप रे क्या आया, तो हेलीकॉप्टर आया, है ना। हेलीकॉप्टर को मैंने देखा, इतना बड़ा हेलीकॉप्टर, और ऊपर से कोई नहीं आया, आमदार नहीं आया, खासदार नहीं आया, कोई नहीं आया, कोई आता नहीं इधर, कोई नहीं आता इधर, कोई नहीं आता। हाँ, ऊपर से हेलीकॉप्टर से ऐसा पाव डालते हैं, पाव, वो पाव ऐसा पानी में गिरा, सब जगह पाव पाव हो गया, वो पाव गिल्ला हो गया, उसका लापसी हो गया पूरे पाव का, पूरा गांव पाव लापसी खा रहा है। अभी ऊपर से डालेगा पाव, खाली नागड़ा सगळा गाव, काय करायचं सांगा मला तुम्ही, अशी अडचण। ए बाबा तू बोलत का नाही फत्ते, तुम बोलना मागताय, हम अभी म्हातारा माणूस काय को बोलेगा। हाँ? काशीद हाँ, काका, बोला, मी- दादा मी- बोला तुम्ही, दादा बोला मी खरंच बोलू, इकडं तू गावात बोलना, मी का धरू तुझं, तू बोलणार, तू बोलला पाहिजे। मला बोलू द्या ना मध्ये, तुम्ही बोलूच देत नाही मला। मैं थोडी ऐसे- त्यांना तू बोलू द्या ना बोल, हाँ, थोडं। दादा तुम्ही बोला ना। जी गावातली मूळ समस्या आहे, अभी मूल त्या- मतलब किधर पीछे चला गया। 1947 साली गांव स्वतंत्र हुआ, फिर देश स्वतंत्र हुआ। अभी गांधी जी हमको बोले कि चलो हम चले, वो हमारा उम्र था, हम भी जवान था, है ना। अभी हम इसको चले बोलते थे, आता नहीं है, बोलते नहीं फत्ते बाबा, ऐसा नहीं करने का रे। हाँ? बोला तुम्ही। गांव की समस्या के बारे में कौन बोलेगा, ऐसा नहीं करने का रे फत्ते। काशीद काका मी मांडतो समस्या, मला बोलायचं आहे, मी बोलणार काशीद काका। तो मैं तेरे को कभी ना बोला क्या कि तू मत बोल, मैं बोलेगा, ऐसा कभी बोला मैं? ठीक ठीक है ना, मैं बोला नाही तुम्ही नहीं, मैं नहीं बोला ना कि तू मत बोल, मैं पहले उधर पीछे खड़ा था ना। बरोबर काशीद काका त्याला खोळंब होतो त्यांचा। हाँ तो तुम बोलो ना, तुम बोलो ना, उसमें क्या है बोला अभी? दादा। हाँ, प्रामुख्याने वीज ही जी आमच्या इतना गावातली जोर से समस्या, आया था बीच, बहुत जोर से। सॉरी, तुमको बोलने का है, तुम बोलो। मैं ऐसा कभी किसी के बीच में आता नहीं बाबा, क्या बाबा हम लोगों को बोलना है नहीं बोलना है। उसने मुद्दा निकाला, इतना वीज, किधर वीज है, इतना सा बारीक सा रास्ता है, सब खांबा 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 डाल के रखा है, उसके ऊपर बल्बा कौन डालेगा। हाँ फत्ते, बल्बा को, किधर गए रे फत्ते, अरे काय को नीचे बैठता है, ऐसे बैठने का नहीं। अभी मैं बोल रहा था ना, खांबा 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 है, बिजली का बल्बा लगा है, हमारा गांव का पोर सब वांड है। घरी जातोय, ऐसा- मला जाऊ बोला तुम्ही बोललं पाहिजे, नाही काम आहेत, बोललं अभी पाहिजे। बिजली के बारे में मैं बोल रहा था ना। निवडणुकीची काम आहेत महत्वाची। मला बोलायचं म्हणताय ना। हम बोला सर, तो ये देखिए, ये बोलता है और तू नहीं बोलता है, ऐसे कैसा होता है। अरे ऐसा नहीं, अभी गांव का समस्या है, मैं बोला तुम बोला, समस्या अपने को है ना, है कि नहीं। हाँ, तुम बोलते कि मैं बोलूं, बोल तुम्ही। बोला फतेह सिंग। मुळात विजेच्या ज्या तारा आहेत तारा, त्या तारा, ये देखो, ये पूरा फटा है ये तारा से, ये देखो पूरा ऐसा तारा है, मुळात कुछ है ही नहीं। अभी वीज नहीं तो तारा डाल के क्या फायदा, सब तारा नीचे है, औरत लोग जाता है, साड़ी फाटता है, लुंगी फाटता है, सदरा फाटता है,
फत्ते, मला जाऊ दे ना, घरी या. अरे, मी सांगतो नहीं मला करायचं, दादा बोला तुम्ही फतेह सिंग तुम्ही बोला ऐसा ना नहीं हो. करने का ऐसा अभी मैं तार वो बोले तारा अंदर में तारा दिखता नहीं है देख इधर की तरफ फटा है ये इधर से फटा है इधर अंदर में ऐसा होता है ना बाबा हमारा उम्र हो गया तुम लोग बोलना मांगता है तुम बोलेगा नहीं तो हमको बोलना काशी- पड़ता है काशी काका, ना अभी मैं हार्ट का पेशेंट है इतना बोलेगा मैं जाएगा कभी तो कैसा गलत लगेगा ना हाँ? हो तुम बोलने का है कि नहीं बोलने का है तुमको ए बाबा शाम उसको बोलना बोलने दादा के दादा लिए बोला ना तुम्ही शामभाऊ फतेह सिंग तुम्ही बोला बोलतो शामभाऊ बोला ना, बोलतो असं काय करताय बोलतो तुम्ही? हमको थोड़ी बोलने का है तुमको ही बोलने का है तुम बोलो तुम अभी तरुण आदमी तुम बोलो हमको कुछ नहीं है तुमको चाहिए तुमके मन में आने का ऐसा जोर से बोलने का गांव का भला है एक आदमी तुम्हारे सामने ऐसा खड़ा है उसके लिए बोलने को मांगता है ना काशीत काका मी बोलतो मी तर फतेह सिंग दादा तुम्ही बोला. जी आश्वासनं दिलेली आहेत ती नको! पूर्ण करायला नको नको आश्वासन पूर्ण करायला नको कोई आए नहीं इधर आश्वासन देता है सब ए, बोल बाबा तू बोल तुम धर मुळात न मत तुगा धर न मत आहे मला कसं देतो तू आता तुम्ही घेऊ नका हो माईक. अरे वो एक आदमी इधर तरुण रक्त का आदमी वो गुस्सा करता है तुम ऐसा लुड़ा पुड़ा ऐसा धरता है तुम भी ऐसा धरो ना घट्ट मैं तुम्हारे हाथ से छीना तो ऐसा देता है ताकत वाकत कुछ है कि नहीं क्या और थोबड़ा ऊपर हंसता है तुम हाँ लो अभी बोलो हॅलो घरी मी आलो मला जाऊ दे मला जाने का नहीं तुम्ही बोललं पाहिजे दादा जाने का नहीं मला मैं बोलता है जाने का नहीं दादा असं जाने का नहीं दादा, फोन पडला जाने का नहीं फोन पडला गाँव का इज्जत का सवाल है जाने का नहीं मैं मरता रहा आदमी इधर मरता है बोला 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 फतेह सिंग बोला तुम्ही बोला फतेह सिंग दादा तुम्ही आता फायनली बोला. गावातल्या प्रामुख्याने ज्या समस्या आपल्याला लोकांसमोर एक मिनिट मेमरी फुल झाले ऐसा कैसे नहीं शुरू होता है तरुण आदमी बोलता है तो तुम्हारा कैमरा चालू नहीं होता है मास्टर बोलता है तो तुम उसका दम निकलता है बोलते 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 मैं बोला क्या तुमको कभी काशी चालू है ना काशीत काका त्यांना त्यांचं हाँ, काम करू दे. तुम्हारे वास्ते बोल रहे हैं मैं हो मला तुम समजतं बोलते तो उसका माइक नहीं चलता है झालंय का पूर्ण तुमचं काम झालं झालं हा मी आता नक्की. बोल चला मी बोलतो ये दम लगा के बोलने का हाँ, हो, ऐसा गांव का मुद्दा मांडना पड़ता है बोला फतेह सिंग तुम्ही बोला. ज्या प्रमुख समस्या आहेत आपल्या गावात आणि ज्या आपल्याला एक मिनिट समोर आवाज येत नाही आवाज आवाज येत नाही त्यात. और तुम बोलना मोटे से आवाज ये नहीं ऐसा तुम गांव का प्रमुख समस्या ऐसा करेगा ऐसा जोर लगा के बोलने का ना का बाबा अपन तरुण रखता है सड़ता है तो ऐसा गांव का मुद्दा ठाशिव ठाशिव मारने का ना तुम्ही थांबा काशीत काका मैं कुछ नहीं करता मैं किया क्या कभी कुछ? मैं किया क्या नहीं ना तू बोल ना ठाशिव बोल ना बोला बोला. बोला बोला खर तर संपूर्णतः समस्या मांडण्यासाठी आणि लोकांच्या गांव का कुत्ता लोग ऐसा है हमारा हा दादा बोला तुम्ही. चप्पल लागली हो मग तर गावातील सर्व समस्या मला आज या निमित्ताने काय ऐसा कोरोना का टाइम में ऐसा लफड़ा होता है ना बाबा दूर रखना मांगता है सब सैनिटाइजर है क्या किसी के पास सैनिटाइजर है सैनिटाइजर क्या उधर डालते रहता है उधर हाँ थैंक यू रे बाबा का आंघोल करू का है आता कितना दे सैनिटाइजर तुम चलो अच्छा है ऐसा सिंक है सबको दूर तेरे को मालूम है तेरा मुद्दा बराबर है सिंक आया तो मैं क्या करें तुम अभी गुस्सा मत होने का हंसो तुम हंसो ना थोड़ा हंसो ना तुम फत्ते जो भी बोलने का दिल से बोलने का या ऐसा अर्धवट नहीं बोलने का मी हाँ। बोलतो तुम्ही थांबा गाव है ना गाव के तरह रहना मांगता तर
सर्वच समस्या मला आज या निमित्ताने इथे तुमच्या समोर मांडायच्या आहेत. ज्या प्रमुख समस्या आहेत की आणि प्रकार आहे बा, प्रकार आहे. ऐका, हमारा मुर्गी माझ्या- है. मला- आंधे, आंधे, हाँ. ज्या समस्या ज्या अरे, आहेत तरक्की मला है. हाँ, जानते कैसे है? मुझे ना मी समझते हैं ना. अच्छा हाँ. या गया ट्रक आया था अभी, उसका नीचे चिरड़ जाता तो कैसा होता. गाँव भी जाता तू भी जाता, ऐसा नहीं होता है ना. मला जाऊ द्या. ऐसा नहीं क्या समस्या है बाबा बोल. बोला. ऐसा नहीं करने का, गुस्सा होके जाने का नहीं. जो गाँव है वो गाँव के बारे में बोलने का, अपना गाँव है अपन बोलने का. तू मुंडी नीचे डालना, तू बोलना. मला घरी जा. हाँ बोल. सगळ्या गावातल्या समस्या मला आज क्या बात है. हसून हसून वेळ पळवला. तो जबराट आणि अतिशय बोलका परफॉर्मन्स. मजा आली, मजा आली. प्रसादा. अत्यंत चिंदी अत्यंत कुत्रा असं सगळं भरलेलं होतं या स्किटमध्ये. दर्शन जेव्हा फुल फ्लेज्ड बॅटिंग करत असतो तेव्हा जो नॉन स्ट्रायकर एंडला असतो ॲक्च्युली तो मॅन ऑफ द मॅच असतो. वा दादा. भूषण म्हणजे दर्शनच्या जेवढ्या जागा होत्या, जेवढ्या लाफ्टर्स, जेवढ्या उंच उंच इमारती त्यांनी बांधल्या लाफ्टरच्या, त्या प्रत्येक इमारतीखाली बेस तुझाच होता. अफलातून काय टायमिंग आणि काय इव्हेंट. दर्शन किती हलकट, म्हणजे एखाद्याला बोलू द्यायचं नाही म्हटल्यानंतर काय काय करायचं हे तुझ्याच डोक्यात येऊ शकतं. ते ट्रक काय आला तो मध्येच, आणि ते शिंकेचा तर लाजवाब होता. लाजवाब. भन्नाट, अफलातून. बने, दत्तू, श्याम्या, सरताज, सगळेच गावकरी चिंदी होते. आणि आय मीन सगळेच चिंदीतले गावकरी होते आणि भन्नाट होते. फार मजा आली. धमाल. वा वा वा. सई, तू काय म्हणशील? खूप सुंदर परफॉर्म केलं. दर्शन, काशी चाचा हे कॅरेक्टर मला फारच आवडलं आणि हे परत यावं अशी माझी नम्र विनंती आहे. भूषण, वाव, क्या बात है. काहीही न बोलता जेव्हा ॲक्टर आपला छाप सोडून जातो परफॉर्मन्समध्ये, तो ॲक्टर महान असतो आणि तू आज ते सिद्ध केलंस. फार मजा आली. मस्त. वा वा वा. थँक्यू सो मच गाईज. आम्हाला खूप हसवल्याबद्दल धन्यवाद. मंडळी, हास्य जत्रेच्या प्रवासात पहिल्यांदाच एकत्र येत आहेत हास्य जत्रेतले दोन हास्य महारथी, अर्थात कॉमेडीचा धमाका सुभेदारांची विशाखा आणि लाफ्टरचा मास्टर प्रसाद खांडेकर. आणि या दोघांना मार्गदर्शन करण्याचं धाडस करतोय फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. प्रसाद सर, बोला. मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. का? मी दिग्दर्शन क्षेत्रात उतरतोय. का? कारण तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनर डिरेक्टर आहात. कच्चा लिंबू. मी पण तुमच्यासमोर कच्चा लिंबू. पण मी ठरवलं की मला डिरेक्शन क्षेत्रात यायचं आहे, म्हणून मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. पण गौऱ्या, हां, तो डिरेक्टर तुला व्हायचंय हा. तर असं एखादं काळं स्लीवलेस जॅकेट वगैरे का नाही घातलंस? घातलंस? हो, घातलंय. सर, तुमच्या ह्या मंचावरचे विनोद म्हणजे ना, आहे ना, ॲम्ब्युलन्स आहे ना. तर इथे येण्यामागचं खरं कारण असं आहे की किती वर्ष मी खांडेकरच्या हाताखाली काम करायचं ना.
एक खांडेकर आणि दुसरे आपले ते गोस्वामी सर. इतक्या स्लो लोकात माझी फास्ट प्रगती कशी होईल? म्हणून मी ठरवलंय मी स्वतः डिरेक्टर होणार आहे. क्या बात, क्या बात. एक कंपनी आहे, तिचं नाटक बसवायला घेतलं मी. त्या कंपनीचे एम्प्लॉय तिथे काम करणार आहे सगळे. मला आपल्यावर भरोसा आहे ना भाई. आणि त्यांना ह्याचा फील यायला पाहिजे नाटकाचा, म्हणून मी म्युझिशियन्स पण घेऊन आलोय. त्यांना रंगीत तालीम फील आला पाहिजे म्हणून नवीन कपडे पण दिलेत घालायला, की कपडे घालून तुम्ही रिहर्सल करा, म्हणजे असं तुम्हाला वाटलं पाहिजे की क्या बात आहे म्हणून. अशा पद्धतीचं माझं डिरेक्शन आहे. क्या बात. ती येतीलच आता. ए झालं का रे दादा? गुप्ते मॅडम ते सोडा, वाईट दिसतं ते. काय यार सेट आला, आर्टिस्ट कुठे आहेत? माइंड युअर लँग्वेज प्लीज, माइंड युअर लँग्वेज. सॉरी सॉरी. अरे okay. Yeah. आर्टिस्ट आहेत. मला वाटलं की अरे वा क्या बात आहे. बघितले सर आमचे सलीम आणि अनारकली असे आहेत. ओ देवा शपथ खाऊन सांगा, वाटतात की ना सलीम आणि अनारकली म्हणून. मी ह्या लोकांना घेऊन मुघली आझम मधला सलीम अनारकलीचा रोमॅन्टिक सीन बसवणार आहे. हो त्यांना घेऊनच मी पुढे कंटिन्यू करणार आहे. बरं हे आमचे सावंत सर आणि हे गुप्ते मॅडम. क्या बात आहे, क्या बात आहे. ह्यांना घेऊन डायलॉग पाडत ना. आणि हा कोण आहे? मी गोवंडी. गोवंडी आहे गोवंडी. इकडे येतो बस, इकडे इथे बस. तर चला आता आपण पहिला सीन करूया. तर पहिला सीन असा आहे की आता बादशाला कळलं, अकबर बादशाला तो आता अनारकलीला भिंतीत गाडणार आहे. त्यामुळे अनारकली ओ माय गॉड अयो अयो. गुप्ते मॅडम मस्त. काय काय केलं तुम्ही? ते सगळं सिमेंट बिमेंट लागणार ना, माळू बिळू मग. क्या बात आहे, तुमचं वर्किंग ना असू दे, ठीक आहे. तर अकबर बादशाह तुम्हाला भिंतीत गाडणार आहे. त्यासाठी तुम्ही शेवटचं सलीमला भेटायला आलेला आहे. मग सलीम असं म्हणतो की मी गावी जाणार आहे, शेती करणार, ऊस लावणार, मग बैलगाडी चालवणार. या 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 मी काय सांगतो ते ऐका ना. मी सांगतोय वेगळं, तुमचं या 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 चालू आहे. नीट ऐका. तर ती सलीमला भेटायला आलेली आहे. एकदम इमोशनल सीन आहे. जरा पण फालतूगिरी मला पाहिजे नाही. आता मी जाम बेकार डिरेक्टर आहे. एकदा सटकली ना की सटकली आपली. ओके ना, ठीक आहे. तर हे करायचं आपल्याला. ओके मॅडम रेडी? गुप्ते मॅडम रेडी ना? सावंत सर चला पहिला डायलॉग. दादा यांना म्युझिक द्या. अनवर कुली. काय बोलला? अनवर कुली. असं लिहिलं स्क्रिप्ट मध्ये अनवर कुली. ओ आय एम सॉरी अनारकली आहे ना? आय एम माय मिस्टेक. कसं आहे की माझं थोडं आडनाव आणि नावांमध्ये थोडासा गोंधळ होतं, थोडं कन्फ्युजन होतं. बरं. आय कॅन डू इट. पण पहिलेच वाक्य आहे ना, अख्खं नाटक करायचं अजून आपल्याला. विसरू नका, नाहीतर मी आहे ना. नाही मोरे, आमच्या सरांचा ना नावांचा आणि आडनावांचा गोंधळ. कधी कधी माझं आडनाव पण विसरतो. आता माझं आडनाव वसंत आहे. नाही सर, तुमचं आडनाव सावंत आहे, सावंत. मध्ये असं होतं. पण अनारकलीला अनवर कुली बोललं तर चालेल का? सिरियस सीनला लोक हसतील ना. काय चालणार ना? अजिबात नको. नाही मिस्टर आय कॅन डू इट. मग सांगतो नंतर. करा आता. सर अनारकली सर. अनारकली. रेडी सर. अनारकली. 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 सर मी घशात पाय घालून घसा मोकळा करीन. सलीम आहे सलीम, चिलीम नाही. प्रॉब्लेम आहे तो. ते सांगतोय. I'll do it. अरे कधीपासून आय विल डू चाललंय यार. Mind your language. I'm boss here.
ओके मी नीट करा. या अनारकली ये हिजरा भी बर्दाश्त नहीं हो रहा है उफ. अरे ये जो मोहल्ले का ये जो ये शहजादा है वो मतलब ये मोहब्बत की ये उसने दौलत के सारे उसने इंसल्ट कर दिया, मतलब बदनाम किया है बाबा, है ना. मतलब ये वो बर्बाद कर दिया अभी, है ना. शहजादे सलीम, इन दरो दीवार में अगर हमें दफनाया गया, फिर भी हम तुम्हारे दिल की रोशनी में जलते ही रहेंगे सलीम. मेरे आफ्ताब अगवई, मेरे आफ्ताब, शहंशाह बज़्म-ए शाही, हाँ. तुम्हारे सामने ये अनारकली मुफलिस है. मुफलिस है तवंगर और ये चमने जिगार में, तुम और मैं ये तालाब के किनारे ये फरामोश हो जाएंगे. बैठ जाएंगे, है ना. हाँ. मित्रांसोबत बोलताय. सलीम आहे ना, सलीम कसा बोलला पाहिजे. लेखकाने काहीतरी लिहिलंय त्याच्यामध्ये, बरोबर ना. भाषेला आपला गुलाम बनवा, I can do it, I can do it. भाषेसोबत शब्दासोबत मैत्री करा, त्यांच्या खांद्यावरती हात टाका, कळलं. त्यांना कानाखाली नका मारू, त्यांच्याशी बोला, वाक्याला आपला मित्र बनवा. व्याकरण उगाच नाहीये, त्याला काहीतरी अर्थ आहे ना. उद्गारवाचक, प्रश्नचिन्ह, कंस, स्वल्पविराम काहीतरी आहे ना. मुळात काय आहे, भाषेवर प्रभुत्व असायला पाहिजे. ए गौऱ्या, शब्द भाषा तुला शोभत नाही रे, जाऊ दे ना. जर दिलंय तर कर की. मी मोठं व्हावं हे सृष्टीच्या मनातच नाहीये. चला कंटिन्यू करा. होईल नाही, आय कॅन डू इट. होईल ना. Yeah. एवढा करा, याच्यानंतर आपल्याला तलावाचा सीन करायचा. Yeah, okay? yeah, yeah. चला तलावाचा सीन हे सगळे घे. अनारकली ये ऐसा ऐसा ये हम बैठ जाएंगे अनारकली. नो अख्खा एक अंक ना ह्याच्यातच संपवा. अरे बसायला पटकन. वी कॅन डू इट. या वी कॅन डू इट. या कुणाच्याही बापाने सलीम आणि अनारकली असे बसलेले बघितले नसतील. नका ना यार, मी लय चॅलेंज करून आलोय, माझं नाव खराब होईल यार. नीट करा ना. हा तलावातला सीन आहे. ओके, तुम्ही टेन्शन मध्ये आहात. स्टार्ट. आओ सलीम, तालाब के किनारे में हमारी यादें. अरे तलाव आहे ते तलाव. अरे बाबा विसलो. आता परत बसावं लागेल. हेल्प. या कम. आय विल हेल्प यू. आय विल हेल्प यू. अनारकली, हाँ मतलब तुम्हारे ये हुस्न को मुझे वो करीब से देखना है ना. क्या हुआ? कोणते सलीम आणि अनारकली फरसाण खातात रे. लाज आहे का आपल्याला, लाज. तुला भिंतीत गाडणार आहे, तू त्याला सांगायला आले, इथं बसून फरसाण खाते. देख ना सर, प्लीज करा ना सर. I can do it. या आल्यापासून फक्त एकच वाक्य झालं, आय कॅन डू इट. बूट घालीन घशात मी आता. तुम्ही सरांना असं बोलू नका सर आय कॅन डू इट करता किती बसून. बोलू नका त्यांना. नो दिस इज रॉंग. रोमे, दिस इज रॉंग. कोण रोमी? कोण रोमी? मोरे मी तुला लय मारी तिसरे रोमे, लक्षात ठेव. बापरे. रेडी सर. हाँ वाह, करीब से देखना है तुम्हारे ये हुस्न को, करीब से देखना है. और जो है मतलब तुम्हारा हुस्न है ये ऐसा है कि बाबा कोई भी शहजादा अपनी सलवार निकाल के रख देगा. ऐसा
एक मिनिट शहजादा क्या निकल के रख देगा सलवार अरे नाग्या शहजादा अपनी तलवार निकाल कर रख देगा असा आहे ते सलवार का काढेल तू हा ओके अरे तू काय बांगा आहे का डोक्याने रे हा काय चाललं तुझं यार ए हा सीन कॅन्सल उठा हा सीन नाही नाही नाही, हा सीन कॅन्सल उठा चला तो ओ डान्स येतो तुम्हाला हो सर माझा डायलॉग कधी आहे? मी घेऊ का भिंतीत पुरायला तू खाली बस तू माल कालव जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत माल कालव ही अनारकली होती अशी नसते अनारकली सर वंशमळ मिळतो सर आम्ही दरवर्षी हा डान्स दरवर्षी करतो सर म्हणजे गेल्या वर्षी रोमिओ जुलियट मध्ये जुलियट पण अशी नाचली होती ती पण अशीच नसलेली ओके ठीक आहे उठ तुझा सीन आला आता हिला गाडायचं होतं ना आता हिला नाही दोघांना गाडायचं आहे कळलं अरे काय रे तुम्ही लोक मी लोकांना चॅलेंज केलंय त्या खांडेकरला चॅलेंज करून आलोय झालं गेलं माझं काम सोडतोय मी नाटक तुमचं तुम्हीच करा चल सर सर नो प्रॉब्लेम वी कॅन डू इट सर त्याच्या पुढे आय विल डिरेक्ट ओके सर या या नो प्रॉब्लेम गाणं बहुत खूप सई प्रसादा तुझ्या डिटेलिंगचा आणि तुझ्या ऑब्झर्वेशनला माझा सलाम तू कुठलंही कॅरेक्टर फार लीलया आणि अत्यंत ईजने करतोस आजही तू तेच केलंस विशाखे हे काय होतं हे काय केलंस तू मला फार आवडलं हे कॅरेक्टर आणि गौरव चार्मर तुला फार मजा आली असेल ना की जो माणूस तुला कॉलेजपासून डिरेक्ट करत आला आहे त्याच्यावर आज तू दादागिरी केलीस आय एम शुअर तुला आज फार वेगळीच तृप्ती मिळाली असेल फार मजा आली तुम्ही धुमाकूळ घातलात गाईज आय लव्ह यू प्रसादा गौऱ्या तुला मिळालेले कलाकार बघितल्यानंतर तू कच्चा लिंबू नाही फिरवलेला लिंबू वाटतोय पुण्यामधल्या एका खूप मोठ्या कंपनीचं नाटक मी असं बसवलं होतं खूप वर्षांपूर्वी 20-25 वर्षांपूर्वी जवळजवळ आणि त्यातला जो CEO होता त्या कंपनीचा तो गँगस्टरचा रोल करत होता त्या नाटकात असं डार्क कॉमेडी होती आणि प्रयोग सुरू झाला आणि प्रयोग सुरू झाल्यानंतर त्याची बायको आणि त्याचा मुलगा लेट आले त्यामुळे ते त्याला येताना दिसले थिएटरमध्ये की त्यांना जागा मिळत नाही आणि त्या जागा शोधत आहेत तर तो कॅरेक्टरमध्ये असं म्हणाला त्यांना जागा द्या नाही तो गोळी घाली मी इथून नाटक चालू असताना म्हणाला होता हो त्यामुळे तुझी दुःख मी समजूच शकतो गौऱ्या पण वंडरफुल कॉन्सेप्ट आणि ते खरंच असेच ते कॅज्युअलीच करतं काय काय पकडलं होतंच बेरिंग करतात वंडरफुल विशाखा आणि अशा बायका पण असतात अशा प्रसंगी काय कॅरेक्टर काय पकडलं होतंस विशाखा कमाल फार मजा आली धमाल मंडळी पुण्याबाहेरच्या कात्रजची विनयशील अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि विदर्भाचा तोरा मिरवणारा विनोदवीर आनंद प्रभू या दोघांमध्ये रंगणार आहे जुगलबंदी आणि या जुगलबंदीला निमित्त पुरवतेय मॅडनेसच्या शाळेतली हुशार विद्यार्थिनी कल्याणची चुलबुली शिवाली परब तिघांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत अजिबात रडू नको मूर्ख मुलगी अजिबात लक्ष नसतं वर्गामध्ये काहीतरी मागे बसून बडबड करत बसते रे मी झोपा कशाला काढते वर्गात झोपा काढायला येते शाळेत तू नाही बाई आम्ही खूप गरीब आहोत बाई त्याचा झोपा काढण्याशी काय संबंध आहे गरीब असली म्हणजे काय सर्टिफिकेट मिळतं कधी दंगा करा झोपा काढा नाही बाई नाही होमवर्क करता येत नाही तुला मगाशी बेंच खाली बसून काय करत होतीस तू वर्गात नाही मला खरं सांग रडू नको आवाज गोंधळ करून राहिले यार तुम्ही हा काय बोंबलून काय आले पोटू काय झालं सर बघा ना मॅडम मला ओरडतायत त्यांना सांगा ना मी खूप गुणी आणि गरीब मुलगी आहे अरे बाई लोकांना या पोटीवर रागवत जाऊ तू
हा अरे लय गरीब पोरगी आहे, हिच्या आईला काहीतरी लिव्हरचा त्रास आहे, ऑपरेशन आहे हिच्या आईचं, म्हणून हे पोटी का नाही सिग्नलवर सफरचंद विकते. लय गरीब पोरगी आहे. मला काहीच बोलली नाही हो ही. हा सांगितलं कोण मॅडमले? मॅडम कालच आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो मॅडम. डॉक्टर म्हणाले उद्या सकाळी आपण आईचं लिव्हर रिपेअर करू. थापण टाकते हा? काय गाडी आहे रिपेअर करायला? तुम्ही काय ऐकून घेता हिचं? एक नंबरची थापणी मुलगी आहे. तू मला खरं खरं सांग, तू बेंच खाली काय करत होतीस? मॅडम मी आता खरंच सांगते तुम्हाला, मी आनंद सरांच्या विषयाचा म्हणजे गणिताचा अभ्यास करत होते बेंच खाली. तुला लाज नाही वाटत? तुला माझ्या तासाला त्यांच्या विषयाचा अभ्यास करतेस तू? मला का लाज वाटेल मॅडम? जर आनंद सर स्वतःच बोललेत की मला माझा होमवर्क काही करून कंप्लीट हवाच आहे, भले तो इंदलकर मॅडमांच्या लेक्चरला बेंच खाली जाऊन कर, पण कर. मग मला का लाज वाटेल? असं कुठं बोललो मी? काही सांगता का बाईले? असं कुठं बोललो मी? आई शपथ, काय खोटं बोलता सर. मी सांगते मॅडम, मी सांगते ना तुम्हाला. सर बोलले मला. काय सर काय बोलले ना मला. आठव व्यवस्थित आठवून सांग. मला आठवतंय. काय सर बोलले मला काय इंदलकर बाईंच्या तासाला काय मजा असते बे. नाही म्हणजे समाजशास्त्र विषय काय शिकण्याचा विषय असतो का बे? नाही म्हणजे ना समाजशास्त्र विषय कसा असतो ना बे, की आदल्या रात्री अभ्यास केला ना बे तरी पण उद्या परीक्षा देता येते ना बे. समाजशास्त्राचा काय अभ्यास करायचा ना बे. हो असं बोललो होतो मी. हो आनंद सर, तुम्ही माझ्या विषयाबद्दल असं बोलताय म्हणजे समाजशास्त्राला तुमच्या मते किंमत नाही. नाही तसं नाही मॅडम. कसं आहे तुमच्या समाजशास्त्रात कसं राहते, हे बाय भूगोल इतिहास नागरिकशास्त्र. आता भूगोलात काय आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तुम्ही सांगितलं काय, पोट्याने घरी जाऊन पुस्तकात वाचलं काय, काही फरक पडणार आहे का? आता 1947 भारत स्वतंत्र झाला. कोण केला? स्वातंत्र्य क्रांतिकारक आहे ना, तो स्वतंत्र केला भारत आपला. तुम्ही केला का? या पोटीने केला का? तर नाही, क्रांतिकारक आहे ना केला. मग याच्यात काही बदल घडणार आहे का? पण गणिताचं तसं नसते ना हो मॅडम. नसतं म्हणजे कसं? आता गणिताचा अभ्यास सुद्धा मुलं घरी करू शकतात. म्हणजे 5चा वर्ग घरी काढला काय आणि तुम्ही शिकवला काय? वर्ग 25च येतो ना. मॅडम 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 5चा वर्ग नसतो, 5वीचा वर्ग असतो. 5वी अ ब क ड ई उ मारून राहिली. तुमची विद्यार्थी गणिताची अवघड करते. सांगतो तिला नंतर समजावून मी. तिचं सोडा, समाजशास्त्र एवढं सोपं वाटत असेल तर सांगा एखादं पंचवार्षिक एखादी योजना सांगा. पंचवार्षिक योजनेचं कायले सांगा लागते हो? आपली वार्षिक पंच योजना आहे. वर्षातून एक पंच जरी फुटला ना आपला तरी लय आहे. काय टाकलंय सर, काय टाकलंय? गप्पा बस एक नंबर. अजिबात आवाज करायचा नाही, एकदम चुप. रडू नको, रडू नको. नाही रडू नाही. काय काय घाललं काय तुला रडतं काय? देवानंद बघा ना कसं ओरडते. लेडी देवानंद काय? सरांनी नाव ठेवलंय तुमचं. नाही ते काय मी वाघमारे बाईचं नाव ठेवलं होतं. या मॅडमला नाही म्हणत मी तसं काही. नाही सर तुम्ही विसरताय. मी आठवण करून देते. सर ना गणित शिकवताना ना तुमची मिमिक्री करून दाखवतात. म्हणतात इंदलकर बाई ना देवानंद सारख्या चालतात म्हणून तुम्हाला लेडी देवानंद म्हणतात. काही पण सांगता का बाईले? या पोट्यासोबत अजिबात हसी मजाक करायची नाही मॅडम. डोक्यावर बसते बरं का हे पोट्टे. तुम्ही करताय. हे बघा, हे सगळं बंद करा. तुम्ही मला चिडायला लावू नका. तुम्ही हे अजिबात शिकवतो ना. मॅडम जाऊ दे ना, शांत व्हा. तुम्ही कुठे लक्ष देताय प्रेम चोपडाकडे? कोण प्रेम चोपडा? कोण? तुम्हाला मॅडम म्हणतात. मॅडम म्हणतात आम्हाला की असं विचारतात आम्हाला की काय ग झाला का प्रेम चोपडाचा तास? बरं शिकवतो का ग तो विदर्भाचा प्रेम चोपडा? प्रेम चोपडा वाटतो मी तुम्हाला? हो. मी प्रेम चोपडा सारखा दिसतो? मी एकटी नाही म्हणत, बरेच शिक्षक म्हणतात. आणि वागताच तुम्ही तसे ना, विलन सारखे एकदम. तुम्ही असं ते मध्ये प्रिन्सिपलचं कळलं आम्हाला, तुम्ही त्यांची कंप्लेंट केली मग त्यांना काढून टाकलं कामावरनं. अरे त्या माणसाची लायकीच तशी होती मॅडम. ओ पण तुम्हाला काऊन एवढा घुसाळा येऊन राहिला? राग काऊन येऊन आला तुम्हाला इतका? तुमच्या भाऊ कितले होते म्हणून का? नाही, आम्हाला सगळ्यांनाच तो घुसाळा येतो तुमच्याबद्दल. तुम्ही वागताच तसे, सगळे सतत कळ लावत असता तुम्ही. काय कळ लावली मी? न कळ लावतो मी, कळ लाव्या आहे मी, कळ लाव्या. काय म्हणणं आहे तुमचं वाला? नाही, प्रेम चोपडा म्हणतो आम्ही तुम्हाला. तुम्हाला पण असं लेडी आम्ही हे म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, देवानंद आहे ना, लेडी देवानंद हे म्हणतो आम्ही तुम्हाला. करू नका, मी असं चालत नाही. आणि अरे आहेच तुम्ही लेडी देवानंद अशा चालता का नाही तुम्ही? लेडी देवानंद आहे तुम्ही. मला बोलू नका. पुट्टे सांग काय बोलते माझ्याबद्दल बाई? सांग मला स्पष्ट सांग, तू घाबरू नको. सांग काय बोलते बाई माझ्याबद्दल? नको सर, मॅटर होत. अरे होऊ दे ना मॅटर. काय वाचायचं मॅटर होऊ दे, काय वाचायचं सांग काय बोलते हे बाई? नको सर, मला नका तोंड
उघडायला लावसन. फार तू आलं तोंड सांग तू मला काय बोलते माझ्याबद्दल हे बाई. सर मॅडम म्हणतात तुमची मिशी खोटी आहे. त्या म्हणतात की तुम्ही खोटी खोटी मिशी लावून येतात मुलांना घाबरवायला. माझी मिशी खोटी आहे. हो. माय हो मॅडम, विदर्भातल्या दुष्काळा एवढीच खरी मिशी हो मायवाली. हा अरे मी कायले खोटी मिशी लावून फिरू जगामध्ये, माय का तुमच्या वाणी आहे का? माझ्यावानी म्हणजे माझ्यावानी म्हणजे काय? मी मी काय आहे? कोण आहे मी? मॅडम सर म्हणतात की तुम्हाला अनिल कपूर सारखी मिशी येते, तुम्ही सकाळी सलून मध्ये जाऊन ती भादरवून येता. हे बघा मॅडम, ते मी मजाकीत म्हणतो असं. मजाक? मला मिशी येते? नाही मी ती भादरून येते? नाही नाही हे बघा मॅडम, तुम्ही आहे ना, तुम्ही चिडू नका, तुम्ही राग मानून घेऊ नका मॅडम. चिडत नाहीच पण आहे. तुम्ही खरं सांगा, तुम्ही शाळेत यायच्या पूर्वी तुम्ही सलून मध्ये जाता का नाही? ब्युटी पार्लर येते. सगळ्या बायका जातात तिकडे. आई ब्रोज करायला जातात तिकडे. यांना सांगा कोणीतरी. काय वाटेल ते बोलतोय बिंडोक अरे माणूस. गप बसा भाई. एका स्टुडंट समोर उडून आले का माझ्यावर तुम्ही? लेडी प्रेम चोपडा. तुम्ही स्वतःच विदर्भाचे प्रेम चोपडा. विलन कुठचे कळ लावत फिरता. लाळ घोटे कळ लावे. हो हो मी लाल घोट आहे का? माया दंबोर आहे इथं मी कॉलेजमध्ये या शाळेमध्ये. मी माया भरोशावर आहे, तुमच्या वाणी नाही. माया जे शिकवण्यानं पोट्टेले आवडते. तुमच्या वर्गात तर झोपते हो पोट्टे. मॅडम मी शाळा सोडून गेले असते. मी इथेच आहे. मी बोलते अजून नाही. माझ्या मुलांना कळतं मी जे शिकवते ते. हा तुमचं गणित तुम्हाला तरी कळतं का? मला गणित कळत नाही. गणित मला सांगा बरं. 27चा पाडा सांगा. असा फेपर येईन तुम्हाला 27चा पाडा सांगा बरं. 27चा पाडा कशाला 27चा पाडा सांगू? माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे. त्या गणिताचा काही उपयोगच नाहीये. नाही तुम्हाला समाजशास्त्राचे 4 प्रश्न विचारले ना, असे डोळे कर फिरतील तुमचे. मॅडम तुम्ही विचारून टाका ना प्रश्न. सांगा फ्रेंच राज्यक्रांती कधी झाली? अरे कायले त्या फ्रेंच राज्यक्रांतीत जा लागते. इथं 10 वर्ष झाले. 20% अनुदानावर आपण शिकून आलो पोट्टेले. आपण शिक्षक एकत्र येऊन क्रांती केली का कधी? कायले फ्रेंच क्रांती चाटायला जायचे तिथं आपल्याला? म्हणजे सर इतिहास भूगोल शिकून काहीच उपयोग अरे नाही. काय उपयोग नसते त्याचा. मला सांग, तुला गावाला जायचं आहे का? तुला भूगोल पाठ पाहिजे का गावाला जायसाठी? नाही, सर. हा ड्रायव्हर रस्ता माहिती होते ना सगळं? हो, सर. अजून एक गोष्ट मला सांग. हा तू कंडक्टर कडे तिकीट काढायला जाते हा. तर कंडक्टर तुला हे विचारते का? सांग बरं पोट्टे, पानिपतची पहिली लढाई केव्हा झालती? याचं उत्तर जर का तू दिलं तरच मी तुला तिकीट देईन. असं राहायचं का ते? नसतं सर. नाही मग मला सांग, कंडक्टर हे विचारतो पायथागोरसचं प्रमेय सांग तरच तिकीट देईन असं म्हणतो? नाही मॅडम असंही नाही म्हणत तो. काय असतं त्या गणितामध्ये? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार संपलं गणित. याच्या पलीकडे काय शिकायचंय गणितात? हा, असं आहे का? तुम्हाला काय वाटतं समाजशास्त्र खूप सोपं आहे? मग असा मोबाईल घेतला, खपा लिहून टाकला, संपला विषय. मग मी पण असं कॅल्क्युलेटर घेतला, पटपट गणित सोडवली. नाही थांबा ना मग तुम्ही थांबा. अरे गणित महत्वाचं राहते मॅडम. नाही, समाजशास्त्र- अरे गणित महत्वाचं राहते. तुम्हाला महत्त्व समाजशास्त्र काय? कोण काय कामी येते का? तुम्हाला साधी भाषा आयुष्यात येते, कामी तुम्ही येते. कशाला गणित समाजशास्त्राबद्दल? महत्वाचं आहे सगळ्यात. हे मी घ्या. सांगतो तुम्हाला काय तुम्ही आहे. गणिताची वही घ्या, तुम्ही समाजशास्त्राची वही घ्या. हा, काय? सोडा बघू कोण पटकन प्रश्नाची उत्तर काय? 2 मिनिटात टाकू, सोडवू पेन दे, शकते. दे बरं, पेन दे. पेन दे मला पटकन. फटा उत्तर लिहितो. हायस काय त्याच्यामध्ये? Come on, sir, हा, come on. काय, खापा, एक समीकरण सोडवलं की हे झालं एक. इकडचं, हा, शोभत हे काय 2 म्हणते? झाले खापा, मॅडम, 2 खापा, झाले खापा, सरांचे. हा, घे, 3 झाले. हिशोब 3 झाले मॅडमांचे. हा, हे काय? हा, हे ला खाप. मॅडमांची होत आली सर, मॅडमांची होत अरे आली. थांब ना, माया पण होत आला ना. हा, हे लवकर घे. होतं. हा काय कुठला विषय? हा आणि घे. एक शेवटचं झालं. हा हे घे. वांग्याची भाजी खप शिला. हा घे, झालं. घे. काय विचार? मॅडम तुमचा समाजशास्त्राचा अभ्यास, तुमचा गणिताचा अभ्यास, हा काय आहे? मी तुमचा होमवर्क पूर्ण केलाय. आता मी जाते खेळायला. अबे पोटे, हो भाई, हे पोटी पाना आपल्या दोघांनी भांडण लावले, स्वतःचा होमवर्क करून घेतला ही ना. अहो विदर्भाच्या आणि पुण्याच्या माणसात भांडण लावून गेली ती. अरे बापरे. पकडा तिले. काय म्हणलं तुम्ही? पकडा दिले. जमली बा तुम्हाला आमची भाषा. पकडा दिले, पकडा. वा बहारदार जुगलबंदी रंगली बरं का. आणि मस्त आगीत तेल ओतत होतीस. मजा आली. प्रसादा छान होतं स्किट. टीचर्स रूममध्ये शाळा घेतली गेली त्यानिमित्ताने जरा ते मजा आली. शिवाली, आनंद, प्रियदर्शिनी, भूमिका तुम्ही फार उत्तम निभावल्यात, समजून उमजून. त्यामुळे त्या काय म्हणूया, व्यक्तिरेखांची बेरीज वजाबाकी आणि भूमिकांचा इतिहास अशा दोन्हीचा विचार करून तुम्ही हे सादरीकरण केलं असं. मजा आली. Keep it and all the best.
आम्हाला तुम्हाला दोघांकडून जाणून घ्यायचं आहे की आस्ताद आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की तू गाण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेलं आहेस. मुळात अभिनयावर प्रेम आहेच आहे, पण गाणं शिकलेलं असताना या स्पर्धेमध्ये एक मेंटॉर असताना आणि तुला देखील सावनी की तो शिकलेला गायक असताना देखील त्याला आणखी वेगळं शिकवणं स्पर्धेसाठी, तर हे तुम्ही कसं काय जुळवून घेता? तुम्ही मतभेद होतात की नाही उलट उत्तम आहे? काय म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे यावर? सगळ्यात आधी मी सांगतो मतभेद होत नाहीत. हे नाही मतभेद नाही, चर्चा होते, वादच नाही. मी गाणं शिकलो 4 वर्षाचा असल्यापासून 21 वर्षाचा होईपर्यंत मी प्रॉपर 17 वर्ष हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकलो. पण हळूहळू अभिनयाकडे पूर्णतः कल माझा शिफ्ट झाल्यावर जेवढी वर्ष गाणं शिकलो तेवढ्याच वर्षांची ॲक्च्युली गॅप पडली. आणि ह्या शोसाठी मला विचारणा झाल्यावर मी ताबडतोब हो म्हटलं, कारण हा प्लॅटफॉर्म खूप आवडला सिंगिंग स्टारचं. त्याचं वेगळेपण हे की आम्हाला मेंटॉर्स दिलेत, पण ते नुसते मेंटॉर्स नसून त्यांचं आमच्या त्यावेळेच्या परफॉर्मन्समध्येही ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असणार आहे. येस. सो फायदा हा झाला माझा की सावनी जिला मी ओळखत होतो आधीपासून, ती मेंटॉर म्हणून मला अलॉट केली गेली. आणि दुसरं म्हणजे वेस्टर्न वोकल्सचा सुद्धा तिचा खूप व्यवस्थित अभ्यास आहे, रियाज आहे. सो त्या ज्या रियाजाच्या पद्धती आहेत ना, त्या आपल्याला हिंदुस्थानीमध्ये शिकवल्या जात नाहीत. आवाज हलका होणं, हलक्या जागांची फिरत माझ्या गळ्यात नाही आहे. सो हे हिने शिकवलं की आता आपला सपोज माझ्या आधीचा परफॉर्मन्स चालू झाला तर तिथे बसल्या बसल्या आपल्या जागे बसून आणि हे सगळे सूर अशा पद्धतीने सारेगामापाधानी गरेचा लावायचा, ॲक्च्युली गळा सुटतो. म्हणजे नट म्हणून सुद्धा आपल्याला हे करायला हरकत नाही. सो ह्या बारीक सारीक गोष्टी हिच्यामुळे कळल्या, ज्याचा ॲक्च्युली खूप फायदा होतोय. सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू द चॅनल, टू द प्रोड्युसर्स आणि सावनी. चेक भिजवा दे. फारच कौतुक झालंय फॉर अ चेंज. खरं तर मला जेव्हा कळलं की आस्ताद असणार आहे कंटेस्टंट, तर एकतर खूप छान वाटलं की तो शिकलाय, पण नेक्स्ट मोमेंटला थोडं टेन्शन आलं की अच्छा तो काय शिकलाय हे मला माहीत नाही. पण अगदी मनापासून सांगते, आस्ताद एक कोरी पाटी घेऊन माझ्यासमोर आला होता की मी शिकलोय पण आता तू सांगशील ते मी करतो. ह्यानी मी खरंच खूप रिलॅक्स झाले की अच्छा आता मी सांगू शकते. नाही तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे खूप भीती वाटते आस्तादची नेहमीच, उगाच सुरुवातीला, पण आता नाही. आणि आता एक छान कम्फर्ट लेवल आलेली आहे आणि आम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करतो आहे सिंगिंग स्टारच्या मंचावर. सो मजा येते, ही जर्नी खूप छान आहे. तुम्हा दोघांनाही या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.